डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये असे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि इनफिल्डच्या आतमध्ये एकूण पाहायला गेलं 7 खेळाडू असतील वगळता यष्टीरक्षक आणि गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू टप्पा काहीसा मिळाला नाही तो म्हणजे गोलंदाज वीरेंद्रला. अतिरिक्त धावेणी संघाचा श्री गणेशा होतोय. अकाउंट सुद्धा ओपन होतोय. ह्याला म्हणतात परफेक्ट स्टार्ट. एकही चेंडू टाकला गेलेला नाहीये आणि धावसंख्या फलकावरती विदाउट एनी लॉस 1 रन. लकोलचा वेध घेतलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि इनफिल्डला क्रॅक करून चेंडू सीमारेषेचा वेध घेत जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपण पाहू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला अडवला आणि तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्यात. याला म्हणतात संपूर्ण समर्पण आणि 4 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण 100% इथे मात्र आपल्या संघासाठी दिलं आणि पूर्ण प्रकारे झोकून दिलंय. तो म्हणजे आपल्या संघासाठी फिल्डिंग स्टँडर्ड सेट केलंय. धावसंख्या फलकावरती 5. सागर यांच्या माध्यमातून अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण 100% फिल्डिंग एफर्ट. धावसंख्या फलकावरती 5. चेंडू आउटसाइड लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कळत आहेत वाईट चेंडू वाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेणी धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. हर्ष 11 वडवली सी विपक्ष परी 11 वाकलन बी. चालू असलेला विद्यमान सामना. हर्ष 11 वडवली सी संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय म्हणजे आपण पाहू शकतो परी 11 वाकलन बी संघाला आणि बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे स्क्वेअर कट केला. चेंडू बघता बघता जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस ओव्हर द फॅन्स. फिल्डर को चौकाने वाला बेहतरीन चौका. 4 रन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. नक्कीच धावसंख्या फलकावरती 10. 10 रन ऑन द बोर्ड. 2 चेंडू फक्त झालेले आहेत आणि स्पीड अप करायचे आपल्याला. सेमीफायनलचा सामना देखील आज कव्हर करायचो. विनंती असेल स्पीड अप करायचे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फटका चांगला आहे. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वाघांची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमारेषा पार. दणदणीत स्ट्रोक. खणखणीत षटकार. मोजून मापून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा आपण पाहू शकतो मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी फक्त आणि फक्त 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगल्या प्रकारे हेलिकॉप्टर उडवला होता आणि धावसंख्या 2 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 18. 18 धावा फलकावरती आहेत. 4. संदीप दादा म्हात्रे साहेबांचं देखील इथे मात्र शुभ आगमन झालंय स्पर्धेच्या वतीने. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दादांना विनंती असेल सामना एन्जॉय करायचे. गोलंदाज वीरेंद्र. स्लोवर चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. यू मिस आय डेफिनेटली हिट. सोमनाथचा झटका इथे मात्र लागत आहे 18 धावसंख्येवरती. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सोमनाथची खेळी संपुष्टात. सोमनाथ बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकतो इनॅट नंबर 3
ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू वीरेंद्रच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. बॅट्समनला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. सोमनाथची खेळी संपुष्टात, त्याची जागा येण्यासाठी येतोय शिवदास गायकर इन ॲट नंबर 3. नितेश भोईर आणि शिवदास गायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम परी 11 वाकलन बी या संघासाठी. वीरेंद्र गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेट. आपटलेला चेंडू होता, पुलचा देखना आपल्याला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. चेंडू नव्हता कास, पण फलंदाज दाखवत असताना आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती कृष्णा पाटील. धावसंख्या धाव फलकावरती एक गडी बाद 22 आपण पाहू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना परी 11 वाकलन बी या संघाची हर्ष 11 वडवली सी विपक्ष परी 11 वडवली बी जो मात्र चालू असलेला विद्यमान सामना 4 षटकांचा असणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती एक गडी बाद 22. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहू शकतो चेंडूला स्टिअर केलाय तो म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक करतील चुकीला माफी मिळणार नाही. संघाच्या अकाउंट मध्ये जातील या 4 धावा आणि थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावरती 26-26 आक्रमक बॅटिंग नितेशच्या माध्यमातून आणि शिवदास. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं, पंच दंडित करत आहेत. वाईट चेंडू वाईट बॉल अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 27-27 या आकड्यावरती. कुठून केले ते पण सांग ना भाई. 27 धावा. मिस्टर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला जज केला, गॅदर केला, तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या 1 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 28. राईट नाव स्ट्रायकर एंड वरती असतील शिवदास, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन नितेश आणि शिवदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो परी 11 वाकलन बी संघासाठी. तर गोलंदाजी मार्क वरती हर्ष 11 वडवली सी संघासाठी असतील ते म्हणजे कृष्णा. दुसऱ्या षटकामध्ये स्लोवर चेंडू फक्त आणि फक्त स्टिअर केला, अलॉंग डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला कव्हर केला, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. संतोषजी पाटील साहेब घारिवली यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. सर्वांना विनंती असेल दत्ता पाटील साहेब अनिलजे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक चुकी करतील आणि चुकीला माफी मिळणार नाही. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 32. एक गडी बाद 32. शिवदास इथे मात्र जीवनदान मिळालेलं आहे. जीवनदान हा पवित्र असतो, पण क्रिकेटमध्ये जीवनदान जर पाहायला गेला तर अपवित्र असतो. जर पाहायला गेला तर समोरच्या संघासाठी
आणि जीवनदान मिळालेला आहे त्याचा फायदा उचलू शकतील का येणारी वेळच सांगेल. गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज वर द विकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कॅच ची संधी होती आपण पाहू शकतो. गोलंदाज नाराज आहेत. यष्टीरक्षकांच्या माध्यमातून चूक झाली. पुन्हा एकदा शिवदासला सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा जीवनदान मिळालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस सोपं समीकरण असो तो कॅचेस विन द मॅचेसचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि आपण पाहू शकतो कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. दिल तुटलेला आहे पण पुन्हा एकदा नव्या उमेदीने परत एकदा बॉल टाकावा लागेल. इनसाइड आउटचा शॉट खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूनी 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना परी 11 वाकलन बी संघाचा स्कोर असेल तो म्हणजे एक गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. टीम परी 11 वाकलन बी. आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना परी 11 वाकलन बी संघाची असेल ती म्हणजेच एक गडी बाद 32. 32 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम परी 11 वाकलन बी अँड दे प्ले अगेन्स्ट टीम हर्ष 11 वडवली सी. हर्ष 11 वडवली सी संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत चुकीचा आहे हे नक्कीच साबित झालं आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग शिवदास नितेश आणि सोमनाथच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहू शकतो मागील दार उघडं ठेवलं होतं आणि चोर आला आणि चोरी करून पळून गेला. त्याप्रमाणे मागच्या यष्ट्या एक्सपोज केल्या होत्या आणि नक्कीच लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे त्या एक्सपोज स्टंप्स वरती त्या यष्ट्यांवरती अचूकने मारला आणि फलंदाज बाद होत आहेत. यष्ट्या उद्ध्वस्त दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय डेफिनेटली हिट. नितेशच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 2. नितेश बॅक टू द डग आउट. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. बॅट्समन नितेश सुद्धा परतले आहेत. सोमनाथ सुद्धा परतले आहेत. संकेत आणि शिवदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम परी 11 वाकलन बी संघासाठी. शॉर्ट चेंडूचा वापर केला होता. जातोय स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या वेगाने आणि जशाच्या चपलाईने अलॉंग द विकेट. दोन्ही फिल्डर दोन्ही खेळाडू रनिंग करत असताना धावसंख्या दोन्ही पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 34-34. आणि अजूनही पाहायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम 20 ते 25 धावा बनवणं गरजेचं आहे. फायटिंग टोटल जर उभी करायची असेल तर. कारण समोर एक अव्वल दर्जाचा संघ आहे वडवली सी संघ. आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू
रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी जी मात्र पाहायला मिळाली गोलंदाज अरविंदच्या माध्यमातून. संकेत पूर्ण प्रकारे बीट झाले आणि इथे मात्र गती आणि बाउन्स पूर्ण प्रकारे बीट करत आहे ती म्हणजे फलंदाज संकेत यांना. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आणि स्थगित 2 गडी बाद 34. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त बॅटच फिरवत आहेत. चेंडू कळत नाहीये तो म्हणजेच संकेत यांना. संकेत ना इथून मात्र टायमिंग करायची गरज आहे आणि टायमिंग करावी लागेल. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला कनेक्ट करावा लागेल कारण अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मध्येच यॉर्करचा वापर, मध्येच गुडलाईनचा स्पॉट पकडतात, मध्येच शॉर्ट चेंडू पकडतात. इथे मात्र स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे भिडकावून दिलाय. चेंडू नव्हता खास पण फलंदाजाने दाखवली होती या चेंडूवरती आपली क्लास. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू सीमारेषा पलीकडे, दणदणीत शॉट, खणखणीत षटकार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार जो मात्र संकेतच्या साठी. वाकलनबी संघाची गोष्ट केली तर ते फ्रंट फुट वरती आहेत पण वैयक्तिक संकेतच्या साठी हा संघर्षमय षटकार होता कारण कनेक्ट करू शकले नव्हते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बैठी फटका मारायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि निर्धाव चेंडूनी 3 षटकांची समाप्ती झाली. प्रथम बॅटिंग करत असताना परी 11 वाकलनबी संघाचा स्कोर असेल 2 गडी बाद 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम परी 11 वाकलनबी. शेवटचा हाणामारीचा षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम 10 ते 15 धावा बनवणं आवश्यक असेल. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. पंचांनाच आपणच स्पीडअप करायचे. चला विनंती असेल दोन्ही टीम्स ना. हर्ष 11 वडवली सी, परी 11 वाकलनबी, दोन्ही टीम्स स्पीडअप करायचे. नितेशजी पाटील साहेब निलजे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल दादा व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची तशी व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि मॅच एन्जॉय करायची ती म्हणजे व्यासपीठावरून विनंती असेल. रेजन्सी एंड करून गोलंदाजी करतील गोलंदाज सतीश उर्फ ब्रावो. नक्कीच अप्रतिम गोलंदाज आहेत, अप्रतिम फलंदाज आहेत. ज्याप्रमाणे चेन्नई सुपर किंग्स साठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट हे ब्रावो असतात त्याप्रमाणे आपण पाहू शकतो हर्ष 11 वडवली साठी सुद्धा ब्रावो यांची बॉलिंग. यांचा खरपूस समाचार घेतला आहे. हाय अँड हँडसम लॉंग आहे, लॉंग 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 आणि चेंडू सरळ निघून जातोय. आपण पाहू शकतो डीप काउस कॉर्नर रिजन मधून सीमारेषा पलीकडे षटकार. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका होता. प्रॉपर कनेक्शन अगदी बोलावा लागेल की मोजून मापून तोलून मारलेला फटका. कनेक्शन प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू कनेक्ट झाला. धावसंख्या 6 पुढे सर्कल 46-46. मोठ्या धावसंख्येच्या मागे मार्गस्थ असताना आपण पाहू शकतो परी 11 वाकलनबी संघ हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील शॉर्ट फाईन लेग मध्ये असलेले क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज शिवदासच्या खेळीचा इथे मात्र होतोय अंत. मॅच इथे मात्र रंगतदार मोड वरती आपल्याला पाहायला मिळते कारण इन्फॉर्म बॅट्समनला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन शिवदास बॅक टू द डगआउट. मच इन ॲट नंबर 5 आपण पाहू शकतो हितेश पाटील. एक तेरी तो मे एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फलंदाज बीट झाले.
पंचांकडे अपील. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे जी मात्र पंचांनी तर अंपायरना विनंती असेल आपण तिसऱ्या पंचच्या भूमिकेमध्ये त्वरित यायचंय. डिसिजन पेंडिंग असेल रनआउट साठी. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात आपण पाहू शकतो संघाला लागलेला झटका क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संकेतची खेळी होतोय अंत आणि 46 वरती लागलेला झटका क्रमांक 4. बॅट्समन बॅक टू द डगआउट. दीपेश भोईर आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकर एंड वरती. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन हितेश. गोलंदाज सतीशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 46. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र या इनिंग्स मधला शिल्लक असेल. पहिल्या 17 मधला विकेट करायचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहू शकतो आणि फलंदाज बाद होत आहेत. धावबादच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 5 आपण पाहू शकतो 46 या आकड्यावरती. दीपेशची खेळी संपुष्टात. दीपेशला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. चला टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल हर्ष 11 वडवली सी संघाला टीम मीटिंग घ्यायची नाहीये दादांनो. बराच उशीर झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मधला. अक्षय म्हात्रे स्ट्रायकर एंड वरती असतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो बॅट्समन हितेश. स्ट्रायकर एंड वरती असतील अक्षय. शेवटचा चेंडू फेस करतील त्यांच्या समोर असतील गोलंदाज सतीश उर्फ ब्रावो. चला सामना सुरू करायचे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 46 धावा. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकतो संघाला लागलेला झटका क्रमांक 6 आणि अक्षयची खेळी संपुष्टात. 47 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे 4 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर हर्ष 11 वडवली सी संघाला. आणि या धावा बनवल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समलोचक मॅन फ्रॉम डोंबिवली बाळू पाटील सरांना.
थोडंसं व्हॉल्यूम द्या. कॉर्डलाईसला व्हॉल्यूम द्या थोडंसं. हॅलो 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 थँक्यू. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांमध्ये 32 धाव होते, 1 गडी बाद. त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलं आपण ते हर्षिलियन वडवली सी संघाने. 46 धावा झाल्या, 47 धावांचं लक्ष. तर मॅच आपण तर चांगली इथं होते का पाहायचंय, कारण का गोलंदाजी खूप चांगली करावी लागणार रमेश. चला सलामीची जोडी आपण पाहू शकता. सकाळच्या सामन्यात ज्याने 49 धावा कुठल्या होत्या तो सतीश येतोय का पाहायचंय. बॅटिंग साठी तोच तयार आहे आणि तकदीर सक्सेसफुल जोडी आपण मैदानात पाहू शकता या वेळेला सतीश आणि तकदीर. चला तकदीर जरा लवकर, अजून एक आम्हाला मॅच खेळते. बॉल देतोय आम्ही तुम्हाला, चला लवकर, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. 3:15 झाले आहेत, कारण का आता संध्याकाळ लगेच लवकर सूर्यास्त होतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय. अजून 2 मॅच आहेत. आमचे मित्र नितेश पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. नितेश पाटील स्वागत आहे आपलं नवीन वर्षाच्या, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दत्ता पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून RR चषक 2022 चे दमदार आयोजन आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल ना तो जर्मन निळजे बरोबर फाईट बॅक करेल. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने गाजवला तो म्हणजे आपण जर्मन निळजे संघाने काय बॅटिंग केली केतन पाटील. त्यानंतर नितेश आला, नितेशने नंतर दुसऱ्या सामन्यात अप्रतिम बॅटिंग केली, ताकद दाखवून दिली, दसका दंप लावला मैदानावर. तर ज्ञानेश्वर केणे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला माऊली ग्रुप तर्फे. अध्यक्ष आहेत ते माऊली ग्रुपचे. आमच्या RR चषकच्या आयोजकांमध्ये माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज तुमचा खास दिवस आणि ज्ञानेश्वर त्याचाच नाव वाढदिवस. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर व्यासपीठावर या ज्ञानेश्वर केणे बडी बॉय, आज तुमचा खास दिवस आणि त्याचाच नाव वाढदिवस. आई जगदंबचरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आरोग्यमय जावं ही आई एकविरा चरणी प्रार्थना. तर सलामीची जोडी तकदीर आणि आपण पाहू शकता या सतीश उर्फ ब्रावो काय पहिल्या सामन्यात बॅटिंग गेली होती. आता गोलंदाजी खूप चांगली आहे. त्याच्या समोर सोमनाथ गायकर आणि कंपनी आपण पाहू शकता या वेळेला. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक गेलं. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वडीश लॉंगनला एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर्स एक क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिड ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. संकेतला आपण पाहू शकता. जर्सी क्रमांक 18 सोमनाथ आमच्या समर्थक कक्षांकडून स्ट्रायकरला तकदीर म्हात्रेला आपण पाहू शकता. पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढला. यावेळेला मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक घेतो तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलते फेकी करतो. एकच धाव मिळणार आहे. तर एक एक धाव फार महत्वाची आहे. सिंगलने खातं उघड होतंय. दत्ता पाटील देखील यांचं आगमन होतंय. स्वागत दत्ता पाटील या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ही व्यक्तिमत्व अशी आहे ना की दरवर्षी आम्हाला आपण ते मकर संक्रांत चषक मध्ये प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट आणतातच. ते समालोचक असो, आपण वेळेत तर पंच असो. दत्ता पाटील स्वागत आहे आपलं देखील. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सोमनाथ स्ट्रायकरला सतीश उर्फ ब्रावो. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला गेलाय पण तितक्याच वेगाने यावेळेला तकदीरने मात्र आपण कॉल दिलाय. 2 धावेच्या वर तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली. डिसिजन पेंडिंग. फलंदाज बाद सांघिक यश. खूप चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं कलेक्टिंग दाखवलं यावेळेला गोलंदाज सोमनाथ गायकरने. त्याला मध्ये विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला हर्षिल वडेलिस्ती संघ आपण बेहतर 47 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहू शकता.
फलंदाज अरविंद पाटील एक अष्टपैलू खेळाडू. मैदानात दोन चांगले अष्टपैलू खेळाडू आपण आणि दोन चांगले फिनिशर आपण पाहू शकता. धावसंख्या 2, एक गडी बाद. हर्ष 11 वडवलीसी संघ, दोन बलाढ्य संघ आपण बाजूबाजूची गावं वाकलन आणि वडवली, दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील. सोमनाथ गायकर गोलंदाजी मार्कपास टाकला. सतीश उर्फ ब्रावो कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर साईडला पूल केला. पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला. वन बाउंड, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. दणदणीत चौकार. योग्य बॅटिंग करतोय, 10 कदम दाखवतोय आपल्या सतीश उर्फ ब्रावो. सोमनाथला देखील माहिती आहे सतीशची विकेट ना फार महत्वाची मैदानावर. चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 6. सोमनाथ पुण्यात गोलंदाजी मार्कस टाकला. सतीश चेंडू यावेळेला फटका फसलाय का? टायमिंग चांगलं होतंय, बेमिसाल टायमिंग. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हाय तो षटकार. ती गेल्यानंतर कदाचित सतीशला देखील भीती वाटली असेल की फटका फसला काही काय, पण फटक्यामध्ये ताकद टायमिंग होती, चांगली टायमिंग चांगलं होतं आणि चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. धावसंख्या 10 फलकाची दुहेरी अंकामध्ये आपण पोहोचतो. 12 धावा. सोमनाथ पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्टॅकला सतीश. चेंडू सूर्य कव्हर बघायला मिळते यावेळेला. इनफिल्डच्या वरून होतोय आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग अप सीमारच्या बाहेर. दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला जेवढा स्ट्रॉंग बॅटिंग करतो ना तेवढे ऑफ साइडला देखील स्ट्रॉंग बॅटिंग बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. सकाळी 50 धावा झाल्याने काही हरकत नाहीये. मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, मला 50 धावांची गरज नाहीये. चेंडू ऑन साइडला बॉटमचा वापर केला. सॉफ्टने चेंडूला कार्पेटच्या मध्ये खेळून काढला. यावेळेला वडी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला. यावेळेला एकच धाव इथे कंप्लीट केली. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 17 धावा पहिल्याच आपण त्या षटकात 17 धावा आल्या आहेत. आता समीकरण बदलतं. यावेळेला येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बॅटिंग करतो यावेळेला. जबरदस्त बॅटिंग. 5 चेंडू 16 धावा कुठल्यात सतीशने. अरविंदला खातं उघडायचंय. मगाशी पहिल्या सामन्यात आपण ते बाद झाला तर सतीश 49 धावांवरती. तर गोलंदाजी मार्क होते शिवदास. सोमनाथ यांचे बंधुराज. शिवदास इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतो कारण पॉवर प्ले संपलाय. शिवदास तो ब्राव. चेंडू यावेळेला आपण जोरदार अपील होतय. या अपिलामध्ये उत्साह जास्त आहे. सोमनाथला माहिती आहे कट नाहीये पण अपील करतोय. कदाचित आपण पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवात चांगली केली. थोडस आपण पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला, बाहेर निघाला. पण गोलंदाजी मार्कवर शिवदास काय करला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंडू खूप उंच गेलाय. लांबी प्राप्त मात्र होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. सतीश उर्फ ब्रावो बाद झालाय. शिवदास आला आणि विकेट मिळवून दिली यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक असतं. तर नवीन पर्यंत येतो प्रशांत म्हात्रे. प्रशांत जरा लवकर जा. ब्रावो आपण लवकर या कारण उशीर झालाय. आम्हाला अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. फटका खूप उंच गेला तर वाईडिश लॉंग ऑनला.
शिवदास पुणे गोलंदाजी मार्क शाखला अरविंद पाटील आपण पाहू शकता. त्याचा अरविंद कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन कट केला. यावेळेला चेंडू जातो वेगाने थर्डमॅन सीमारेच्या बाहेर. चौकार. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला आणि फक्त चेंडूला झेंडा टच केलं, दिशा दिली. थर्डमॅनला वेट करून चेंडू जातो. यावेळेला सीमा पार. धावसंख्या आपण 21 धावा. 47 धावांची गरज असताना आता क्षेत्रक्षण पुन्हा एकदा बदल करतोय सोमनाथ गायकर. मास्टर माइंडचं काम करतो मैदानावर. खरंच बाळाराम सारखा खेळाडू मैदानात नाहीये ना, त्यामुळे थोडंसं आपण ते बॅटिंग लाईन थोडीशी कमी बघायला मिळते. तर प्रत्येक खेळाडूला दररोज खेळणं आपण ते परवडणार नाहीये. प्रत्येक खेळाडू जॉबला आहेत. शिवदास पुणे गोलंदाजी मार्क शाखला अरविंद पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. यावेळेला रिव्हर्स फटका म्हटलं ना प्रसन्न दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. सरळ बॅटनी जर धावा येतात तर यावेळेला स्विच हिट करण्याची काय गरज आहे. डॉट चेंडूची समाप्ती. ड्रिंक्स बेकर देखील आपण सज्ज आहेत. भरपूर आनंद दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर. प्रतेश पालकरी. चेंडू ऑन साईडला खेळल्यात. यावेळेला चेंडू जातो. यावेळेला बाकडा स्कॉर रिझल्ट मध्ये विकेट मिळू शकतो. यावेळेला विकेट मिळाला असता संकेत चूक करतोय. प्रशांतचं खरोखर कौतुक करत. कॉल खूप चांगला दिला प्रशांतने, कारण अन्यथा इथे एक फलंदाज बाद झाला असता. अरविंद किंवा प्रशांत बाद झाला असता. संख्या 10 फलक आपण पाहू शकता. 2 गडी बाद 22. चांगलं कमबॅक बघायला मिळाय शिवदासच्या माध्यमातून. दोन 12वे खेळ आपण पाहू शकता. थोडीशी भांडण करतात. करू नका भांडण. कुठेही मॅच कोणी जिंको, तुमच्याचकडे एक ट्रॉफी जाईल जर जिंकलात तर, पुढे गेलात तर. पण भरपूर मेहनत करावी लागणार ट्रॉफीसाठी. वडवली आणि वाकलन. शिवदास गोलंदाजी मार्क शाखला प्रशांत. चेंडू फटका फसला. यावेळेला सोमनाथने सांगितलं माझा जेले मी घेणार आहे आणि चूक होणार नाहीये. प्रशांत बॅक टू पवेलियन. या षटकात आपण इथे 2 विकेट मिळतात शिवदासला. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मान घेऊन आहोत दत्ता पाटील. एक जबरदस्त आपण ते व्यक्तिमत्व आहेत. जनवाणी इंडियाची जी स्पर्धा असते प्रत्येक समालोचकाला त्यांच्याकडून काही ना काही गिफ्ट असतं. दरवर्षी सस्पेंड गिफ्ट असतं, पण गिफ्ट खूप चांगलं असतं. ते संदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण आता सन्मान केला जातो. कारण महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी आणि संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. महाराष्ट्र संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. तर पुणे त्या मॅचच्या दिशेने जाऊया. येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. आता शिवदासचं एक षटक संपलाय, सोमनाथचं षटक संपलाय, संकेतचं षटक फार महत्वाचं असणार आहे. स्ट्रायकरला फलंदाजी येतोय सागर पाटील. आपण पाहू शकता यावेळेला सागर पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून संकेतचं षटक फार महत्वाचं आहे. आमच्या समालोचक कक्षा यांकडून स्ट्रायकरला सागर. चेंडू खूप उंच गेलाय, खूप उंच गेलाय. लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. शिवदासनी चूक करत नाही आणि फलंदाज बाद. सागर बॅक टू पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाज येतोय विकेट मिळवतोय. तर याआधी शिवदासने 2 विकेट मिळवले. आता झेल देखील खूप चांगला पकडला. मनीष लोंगानला अप्रतिम झेल घेतलाय.
नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. साजन येतोय. संकेत द्वारविन पाटील राईट अप ओर तिकडे मारा करतोय. चेंजा पेस खोदून काढल्या चेंडूला यावेळेला आपण बघतोय चेंडू लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव मात्र घातक ठरू शकत होती. साजनचा निर्णय योग्य ठरतो यावेळेला. 10 संख्या 23 अजूनही 24 धावांची गरज आहे. मॅच बघा होती कुठे आली कुठे. क्रिकेट खेळच असा आहे की एका चेंडू मध्ये समीकरण पूर्ण बदलतं. एका विकेटने तुमचं समीकरण बदलतंय. आता 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. संकेत आपण इथे चांगली गोलंदाजी करतोय. संकेत गायकवाडला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. शाखेला साजनला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला सोडून दिलाय. पंच आपण बघितलं तर वाईटची खूण करतायत. या अतिरिक्त धावांना तुम्हाला थांबवाव्या लागतील. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तर अतिरिक्त धावेने हर्षिलन वडवली संघाची धावसंख्या वाढते. 24 धावा झाल्या. 23 धावांची अजूनही गरज आहे. इथून पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला संकेत सवालच्या कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. संकेत गायकवाडला आपण पाहू शकता. 18 नंबरची जर्सी प्रदान केली आहे. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातोय याला मिडॉनवरनं आपण इथे लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक येतोय. शिवदास येतोय. जर्सी क्रमांक 45 नंबर 45 नंबरची टी शर्ट आपण पाहू शकता. 10 संख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता. रोहित शर्माची टी शर्ट आपण पाहू शकता. भरपूर असे काही खेळाडू आहेत की ते संकेत चेंडू फटका फासला यावेळेला. फलंदाज बाद. तर वडोली संघासाठी पारितोषिक आले बघा. हर्षिलन वडोली संघासाठी राणा शिवनाथ ठाकूर यांच्याकडून 2 षटकाचे 1121 रुपयाचे पारितोषिक आले. हा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळत होता. फटका पासलाय आणि झेल सुटला. यावेळेला संकेत कडून झेल सुटला. एक सोपा झेल सुटलाय. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 26 धावा चेंडू बाकीत. अजून या षटकातील विचार केला ना तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज म्हणजे तब्बल 8 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी करतो यावेळेला. 7 चेंडू 21 धावा. झेल जर पकडला असता ना तर समीकरण अजून वेगळं बघायला मिळालं असतं. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. वीरेंद्र नाव खूप चांगलं आहे पण आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. संकेत हा चेंडू यावेळेला फटका फासलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तसं 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28 आता येणारं समीकरण आपण पाहू शकता. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चला मोठ्या गावची जर कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असाल तर पण आयोजकाची संपर्क साधा. चला जर्मन निळजे संघाचे कॅप्टन संतोष तर वडोली संघासाठी बघा राणा शिवनाथ ठाकूर यांच्याकडून 2021 रुपयाचा पारितोषिक आहे. 20-21 संपलाय. आता 20-22 सुरू झालाय. नाही चालेल तुम्ही किती ठेवा दादा. देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे. 3 षटकार मारले तर आपण येतोय 20-21 पारितोषिक म्हणजे 2100 आपण येतोय 2021 रुपयाचा पारितोषिक आहे. तर येणारे आपण येतोय 6 चेंडू 19 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 28 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम षटक घेऊन यावेळेला दीपेश येतोय. अतिशय चांगला गोलंदाज. चला मोठ्या गावच्या कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकाची संपर्क साधा. जर्मन निळजे संघाचे कॅप्टन या. हा चेंडू यावेळेला टायमिंग खूप चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातो तिथे.
बघा प्रेक्षक आम्हाला लगेच खून करतात की फलंदाज बाद आहे. शिवदासने काय झेल घेतला यावेळेला. साजन बॅक टू पवेलियन. घेतली शिवदासने स्वतःला स्ट्रेच केलं आणि बघा लगेच जे स्वयंसेवक आमचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांना मी धन्यवाद देईल. लगेच त्यांनी निर्णय कळवला फलंदाज बाद आहे. एक लहान मुलगा किती उड्या चांगल्या मारतोय. कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र खूप चांगले टिपले जातात. आता येणारे 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. स्ट्रायकेनला फलंदाज वीरेंद्रला आपण पाहू शकता. वीरेंद्र आणि आपण पाहू शकता यावेळेला कृष्णा येतोय. देश चेंडू पुन्हा एकदा फटका फासला यावेळेला. सोमनाथने सांगितले माझा झेल आहे आणि तिसरा झेल पकडतो सोमनाथ यावेळेला त्यांच्या पाठीमागे. फलंदाज बाद. आता येणारे आपण इथं 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. हे क्रिकेट आहे. स्वप्नील येतोय. चेंडू या वेळेला ऑन साइडला. टायमिंग मात्र चांगलं होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि या स्पर्धेत पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला दीपेश भोईसाठी आता आवून देते. ट्रिक पूर्ण केली. आपण नवीन फलंदाज येतो विजय मोकाशी. एक चांगले डीजे ऑपरेटर देखील आहेत. मॅच बघा कुठे होती कुठे आली. आता 3 षटकार मारावे लागणार आहेत. 19 धावांची गरज आहे. विकेट आड केले आहेत म्हणजे 19 धावा कराव्यात लागणार. चेंडू एज फलंदाज बाद. फोट्रिक पूर्ण करतोय. काय गोलंदाज दीपेश साडी. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी करतोय. 9 गडी बाद. संख्या 10 फरक 29. 37 बाद झाला ना. जणू काय सामन्याला गरगर लागली नजर लागली आणि तिथून रेग्युलर इंटरेस्ट मध्ये फलंदाज बाद गेले. तू चल माया आया. परिस्थिती तर नवीन फलंदाज विनीत येतोय. चला जयनुमान निळजे संघाचे कॅप्टन या संतोष पाटील ज्युनियर अंतिम जोडी मैदानावर आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण मिळेल तर एक चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली आपण इथे. परी 11 जगदंबा वाकलन संघ. अंतिम चेंडू. चेंडू ऑन साइडला शपल स्वीप करत होता आणि याच्यात त्याने विजय संपादक होता आणि मेडन षटक देखील फक्त 4 गडी बाद करतोय. जरा दीपेश साठी जोरदार डाव होते. काय गोलंदाजी केली. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आणि मॅच मध्ये आपण मिळताना विजय संपादन करून दिले. तो मनोज ठाकूर यांचं देखील आगमन होतंय. आमचे केडीएमसीचे चांगले कर्मचारी प्लंबर. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपण इथं फोट्रिक पूर्ण केली आणि विकेट आपण इथं मेडन षटक देखील फेकलंय तो ठरतोय आपण तर दीपेश भोई. तर दत्ता पाडी यांना विनंती करतोय आपल्या शुभास ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. आपण
तर दीपेश शिवदास देखील दावेदार होते, पण शिवदासला माहिती आहे आपण मेहनत. चला टॉस साठी या. आणि मोठ्या गावचे जर कोणी खेळाडू प्रतिनिधी जर आले असतील तर आपण आल्याची नोंद करा. संतोष पाटील ज्युनियर, नितेश पाटीलनी मान हलवली म्हणजे काहीतरी झालंय. नितेश पाटील म्हणजे आमच्या गावचे भाचे आहेत.